ना साखर ना गूळ, ही परफेक्ट अशी पुरणपोळी. होळी म्हटलं की पुरणपोळी आलीच. ना पुरण यंत्र ना मिक्सर. हॅलो गाईज, आज आपण बनवूयात डायबेटिक फ्रेंडली पुरणपोळी. त्यासाठी मी ही चना डाळ बॉईल करून घेतलेली आहे. 1 कप डाळ आहे, तर पाऊण कप आपल्याला खजूर घ्यायचे आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे कमी जास्त करू शकता. कढईमध्ये आपण आता ही शिजलेली डाळ टाकून घेऊया. आता त्यामध्ये आपण हा चिरलेला खजूर घालूया. खजूर आणि डाळ छान मिक्स करून आपल्याला कुक करून घ्यायचं आहे. जसं आपण गूळ घालून पुरण बनवतो ना, सेम त्याच पद्धतीत आपल्याला हे पुरण बनवायचं आहे. अगदी आपण गुळाची पुरणपोळी बनवतो सेम त्यासारखीच टेस्ट ह्या पुरणपोळीची सुद्धा लागते. पुरण आपलं छान शिजलं आहे आणि त्यामधील खजूरही चांगला मेल्ट झाला आहे. आता त्यामध्ये आपण वेलची पावडर घालूया, जायफळ आणि थोडी सुंठ पावडर घालूया. पुन्हा 5 मिनिटं आपण हे छान शिजवून घेऊया. पुरण छान आपलं शिजलेलं आहे. गॅस बंद करू आणि हे थंड होऊ देऊ. पुरण गरम असतानाच आपल्याला चाळणीतनं बारीक करून घ्यायचं आहे. जेव्हा गुळ आणि साखर घालून पुरणपोळी बनवतो त्यावेळेस डायबेटिक पेशंट ती नाही खाऊ शकत. त्यामुळे मी आज डायबेटिक पेशंटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आहे. आता डायबेटिक पेशंटही मनसोक्त पुरणपोळी खाऊ शकते. पुरण तयार झालेलं आहे. पुरण छान थंड होऊ देऊ. तोपर्यंत आपण पुरणपोळीसाठी पीठ मळून घेऊ. मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेत आहे. आपण इथे मैद्याचा वापर करणार नाही. थोडीशी हळद घालूया. हळद ऑप्शनल आहे, पण हळदीने पुरणपोळीला रंग छान येतो. मध्ये 1 चमचा तूप घालूया. मीठ घालूया. थोडंसं पाणी घालून पीठ छान मळून घेऊ. सॉफ्ट असा डो आपल्याला तयार करायचा आहे. मी फक्त हे 1 ते 2 व्यक्तीसाठीचं प्रमाण घेतलेलं आहे. सॉफ्ट आपण पीठ मळून घेतलेलं आहे. हे बघा, 10 मिनिटांसाठी आता आपण हे पीठ रेस्टला ठेवू. 10 मिनिटे झालेली आहेत. पीठही छान असं मुरल्या गेलेलं आहे. आता आपण पोळ्या करून घेऊया, लाटून घेऊया. त्यावर थोडेसे तूप लावून घेऊ. गव्हाच्या पिठाचा जेवढा आपण गोळा घेतला तेवढाच पुरणाचा घेऊया. ह्यामध्ये टाकून घेऊ. आपण पुरणपोळी लाटून घेऊया. आपली पोळी लाटून झालेली आहे. आता आपण ती भाजून घेऊया. तवा गरम झालेला आहे. आता त्यावरती थोडेसे तूप टाकून घेऊया. त्यावरती पुरणपोळी टाकून करून घेऊया. तुपाशिवाय पुरणपोळीची मजाच नाही. तुमच्या घरी जर कोणी डायबेटिक पेशंट असेल तर या होळीला नक्की तुम्ही ही पुरणपोळी बनवा आणि त्यांना खुश करा. खूप छान सॉफ्ट अशा पुरणपोळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत. बघून कोणीही बोलणार नाही की ह्यामध्ये गूळ किंवा साखर आपण यूज केलेलं नाहीये. अगदी खजुरापासून आपण ह्या खूप छान पोळ्या बनवलेल्या आहेत. तुमच्या घरी जर कोणी डायबेटिक पेशंट असेल तर नक्की तुम्ही या होळीला त्यांना अशी पुरणपोळी बनवून खाऊ घाला आणि खुश करा. आता आपण तयार केलेली पुरणपोळी ठेवूया. तयार आहे होळी स्पेशल पुरणाची पोळी. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.